दक्षिण तालुक्यातील नांदणी येथील बेकायदेशीर खडी क्रशर बंद करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील बेकायदेशीर खडी क्रशर बंद करावे यासाठी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। सोलापुरातील रहिवासी शरण बसप्पा वाले यांचा गट क्रमांक 81/2 मध्ये खडी क्रशर मशीन टाकण्यास व खानपट्टर परवाना काढण्यास ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला देण्यात आला आहे। मात्र त्यासाठी ग्रामपंचायत ठराव झालेला नाही। आजूबाजूच्या शेतकऱ्यांना खडी क्रशरच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान होणार असल्याने ना हरकत देऊ नये असा ठराव होऊन अर्ज फेटाळण्यात आला आहे। तरी खडी क्रशर सुरू करण्यात आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। येथील शेतकऱ्यांना त्रास होत असताना देखील खडी क्रशर सुरू करण्यास सर्व परवानग्या देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। आमची 4 हेक्टर 40,000 जमीन आहे। दक्षिण सोलापूर नांदणी येथे 81-1 मध्ये बेकायदेशीर खडी क्रशर बसून पहिला आमचं ग्रामपंचायत पासूनच फसवणूक झालेली आहे आणि ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे। त्यांनी तिथे फक्त उत्खननासाठी म्हणून घेतलेले आहे आणि तिथे मशीन बसून रात्रंदिवस खडी क्रशर चालू करून शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि पिकावर मोठ्या प्रमाणात धूळ पडत आहे। शेती नाश होत आहे आणि आजूबाजूची शेती बागायत जमीन असून मोठ्या प्रमाणात धूळ पडत आहे।